हाय सगळ्यांना. तर गुड इव्हनिंग. काय दुपारचं गुड इव्हनिंग कसं म्हणतात का मला नाही माहिती एवढं, पण मी म्हणते काय म्हणतात ना, अर्धा शांतपणा गाजी येते. तर नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज तिसरी माळ आहे, तिसरा उपास आहे आज. तर माझा पण उपास आहे नवरात्राचा, आपला 9 दिवसाचा. आणि मी बनवलं आहे दुपारचं. आता मला काय सकाळी मी काय बनवलं नव्हतं, पापड्या तळून खाल्ल्या होत्या 2-3 चहा बरोबर. तर आता कुकरला लावला होता भगरीचा भात आणि बटाटा. मला बटाट्याची आमटी आणि भगरीचा भात बनवावा. इथे शेंगदाणे घातलेत भाजायला टाकल्यात. तर आज आहे निळा रंग. तर कशी वाटते निळी साडी? मी काय 2-3 दिवस माझ्याकडे सगळं रंग आहे. तर लाल आहे, हिरवा आहे, निळा आहे, पिवळा आहे, जांभळा आहे, केशरी, तपकिरी आहे, सगळा रंग आहेत. पण कसं आहे ना, मी नव्हता घातला. काल पण होता लाल होता, पण नव्हता घातला मी लाल. मी परवा दिवशी बी पांढरा नाही माझ्याकडं, म्हणजे नाहीच माझ्याकडं. हाय पण ते जुनं आहे, जरा खराब झालेले आहेत. म्हणजे चांगलं आहे तसं, पण लयच जुनं आहेत. 4-5 वर्षांचे. भात झाला इथं मस्त असा एकटी पुरता भात झाला. लेकराला सकाळी स्वयंपाक केलेला, वरण भात हे ते सगळं. तर सगळं रंग आहे, त्याच्यामुळे मी काय घातलं नव्हतं. मला काम होतं त्याच्यामुळं घरात मी काय घातलं नाही. लई काम होतं. नथ इथं ठेवली, नथ पण घातली होती. म्हणजे जरा व्हिडिओ काढताना फोटो काढावं म्हणून आपली तवतपुरती अशी वरीच अडकवली होती. तर बघा ही साडी लई दिवसाची, म्हणजे लई जुनी आहे. ब्लाऊज पण ह्याच्यावरला लई जुना आहे. म्हणलं ठीक आहे असू द्या, घालते. आता उद्याच्याला पिवळा कलर आहे, गुरुवारी उद्या पिवळा कलर आहे. आणि प्रत्येकजण बायका काय करतात, कोणी निळा, हिरवा, जसला कलर असेल तसा हौसेनं घालतात बरं का. म्हणजे कसं असते, घालावाच असा काही नियम नसतो, पण हौसाने माणूस कसा आता उपास धरलाय, आणि उपास नाही धरला तरी पण पुरी बाया घालतात. उपास नसेल धरलेला तरी पण घालतात हौसाने. कसं असते, एक हौस असते म्हणून घालतात. असं नाही की उपास धरल्यावर की देवी पावती आणि देवीसारखंच होतं किंवा काय होतं. उपास धरल्यावरच नवरंगाची साडी घालावी किंवा उपास धरल्यावरच चप्पल घालावी किंवा नाही घालावी, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आला. कुणाला कशाचा त्रास असतो, कोणाला काय असतं, चप्पल घालायची नाही घालायची, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो. आणि प्लस कातड्याची चप्पल घालत नाही. जनावराच्या कातड्याची जी चप्पल असते का शिवलेली, ती चप्पल घालत नाही. आणि ज्या लयच भक्तिभावाने जी उपास करणाऱ्या, लयच देवाला सगळं अर्पण करणाऱ्या ज्या बायका आहेत का, त्या नाहीत घालत उपास, त्यांना पावतो देव. आणि ज्या असं चप्पल घालतात का, त्या बायकांना उपास आपला देव पावत नाही. तरी पण त्या बाया उपास धरतात, तरी पण त्यांना असा थोडाफार पावतो देव, बरोबर का. आणि ज्या चप्पल घालून ज्या अशा एकदम कडक उपास करतात का, त्याला डायरेक्ट असा समोरच उभा राहतो, साक्षात देवी उभा राहते, बरोबर का. मी असं का बोलते का, असं एखाद्या बायकांनी एकमेकीला हिनवू नये. मला नाही हिनवलं कोणी, पण ज्यांना हिनवलं त्यांचं सांगते की चप्पल घातली, आम्ही बिगर चप्पलाचा उपास धरला, आम्ही असं केलं तसं केलं, असं कोणी हिनवू नये. अरे तुझ्या मनाची मर्जी, तू चप्पल घालायची नाही घालायची तुझ्या मनाचा प्रश्न आला. तिला चप्पल नाही घालायची, मला नाही घालायची नाही घालायची, माझ्या मनाचा प्रश्न आला. तू कोण सासू, कोण जाऊ, कोण नवरा, कोण काय संबंध घेणं दे नाही का. आम्ही तुला पुशितो का असं. जाऊ द्या, सणासुदीचं नाही मला विचारायचं बोलायचं, पण लोक ही विचार करत नाहीत सणासुदीचं कसं लोकांना कुचकं पाचकं बोलावं, बरोबर का. तर ठीक आहे, जाऊ द्या. सगळ्यांना नवरात्रीच्या उपासाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तिसरी माळ आहे, तिसऱ्या माळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज जाणार आहे आम्ही जरा बाहेर देवीकडे वस्तीवरही. तर बघू. तर मी आता बटाट्याच्या आमटीला फोडणी देते आणि जेवण करते. पहिलं तर लई उपास असल्यामुळे लई भूक लागलेली, सकाळपासून काय खाल्लेलं नाही, कामच करते. आणि गॅस आमचा संपलेला आहे. आज बरोबर 5-6 दिवस झाले, 7-8 दिवस झाले गॅस काय आलेला नाही. दुसरा बारकी टाकी ती गॅसची जोडलेली. तर गॅसच्या ऑफिसमध्ये जायचं आहे मला. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढचा पण ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला, बाय.